जर्मनीतील गायीचा गोठा कसा असतो आणि दूध वगैरे कसे काढतात हे बघण्यासाठी इथे दुपारी यायला हवे होते. पण वेळेअभावी दुपारी आलो नाही असे म्हणण्यापेक्षा संधी साधून गोठा बंद झाल्यावर इथल्या गवळणी पाहण्यासाठी आलो आहे असे म्हणाल तर ते जास्त उचित ठरावे. माझ्यासारखे असतात हो असे काही ज्यांना गवळणीत रस असतो. बाकी काही नशीबवान असतात ज्यांच्या घरी अख्खीच्या अख्खी गाय असते. या गावातील स्थानिक दिवसभरचा क्षीण घालवण्यासाठी इथे संध्याकाळी एकत्र येऊन खात पीत गप्पा मारतात. आपल्याकडे कसे पारावर किंवा उंबऱ्यावर जमते ना, अगदी तसेच आमच्यासारखे काही पर्यटक सुद्धा त्या अनुभवासाठी इथे येऊन दारूसोबत दुधाचे ताजे पदार्थ खातात. गावातले काही शिकाऊ बँडवाले पण हळूहळू येत आहेत. त्यांना निमित्ताने जमलेले तयार प्रेक्षक मागच्या गोठ्यामध्ये पहाटे 5 पासून सगळे कामाला लागतात. मात्र गोठ्यातील कामे संपल्यावर इथले काम मात्र पूर्णपणे सर्व गवळणीच सांभाळतात. शारीरिक परिश्रमाने पुरुष थकतात ना लवकर. ही गवळण या गोठ्याच्या मालकाची बायको. हिचे कष्ट पाहाल तर न थकणारे यंत्र. आईचे लक्ष गवळणीच्या पायाकडे गेले. आई म्हणते सर्वच्या सर्व गवळणी अनवणी काम करीत आहेत. तसं माझं पण लक्ष होतं सर्व गवळणींवर, फक्त ते पायापर्यंत उतरलं नाही. आईच्या मागे बसला आहे तो मगाशी गेली त्या गवळणीचा नवरा आणि सोबत गोंडस अशी त्यांची छोटी. ती सुद्धा इथल्या दगडमातीत अनवणी फिरत आहे. थांबा, मी तुम्हाला लवकरच कॅमेरा फिरवून दाखवतो. आई शिक्षिका होती ते उगीच नाही. जर्मन भाषा न येऊन सुद्धा ते मासिक येथील शेतीबद्दल आणि त्यातील फुलांचा आम्हाला दिलेल्या केकमध्ये केलेला वापर हे तिने पुराव्यानिशी सिद्ध केले. पहाटेपासून कामात असलेली गवळण काखेत बाटली आणि हातात हे 3 ग्लास घेऊन कुठपर्यंत मजल मारणार आहे हे आता तुम्हीच स्वतः पहा. ती पहा, तिथे लांब कोणी बसले आहे तिथपर्यंत गेली. त्या उलट इतर तरुण गवळणी सोपे काम करीत आहे असे वाटते. या गवळणींच्या जरा खालून कॅमेरा फिरवायला पाहिजे, म्हणजे त्या अनवणी आहेत ते दिसेल. बघा, आता लक्ष ठेवा. ती बघा आली. दिस, उघड, फाटक उघड. दिसली दिसली दिसली. कुठे चालली बरं? अरे, वाकून वाकून जातात. हिच्या पाठीला हाड आहे की नाही हो? इथे आयन झेनरन म्हणजे गवळण आणि खाली तिचे दिवसभरचे वेळापत्रक लिहिले आहे. आज तुम्ही खाल्लेले पदार्थ कोणत्या गायीच्या दुधाचे आहेत त्या गायीचे नाव इथे लिहिले आहे. आवडली ही कल्पना? ती बघा दुसरी गवळण, ती पण अनवाणी आणि ती तरी गवतावर आहे. मात्र यांची छोटी बघा, इथे दगड गोट्या आहेत त्याच्यावर सुद्धा ती अशी अनवाणी फिरत आहे. दारू आणि अन्न हळूहळू लोकांच्या पोटात जाताच इथे बँड चालू झाला. लवकरच काही नाचताना पण दिसतील. या छोटीला तिच्या वयाचे मित्र नसावेत का? का येथील गायी आणि पाडसे ह्या तिच्या खऱ्या मित्रमैत्रिणी? आपल्याकडे नसते का मुलांचा खरा मित्र म्हणजे हातातला फोन? आश्चर्याची गोष्ट सांगतो तुम्हाला, इथे एकाही माणसाच्या हातात फोन दिसत नाही, माझ्यासारखे फोटो काढणारे सोडून. कामाचा जोर जरा कमी होताच इतर तरुण गवळणींनी पण दारूच्या बाटल्या उघडल्या आणि एकमेकींशी गप्पा चालू झाल्या. हे पहा, पहिले जोडपे नाचायला उठले. रात्र होईपर्यंत इथे सगळे नाचत असतील. आमची आई मात्र काही न घेता कोणत्याही संगीतावर ताल धरू शकते.
ती छातीला लहान मुलाला कवटाळून उभी आहे, ती पण ताल धरून आहे भला मोठा केक खात. अरे तुम्ही आला, दाखव ना मला, दाखव ना ग मला अनवाणी पाय पाहिले आज मी तुझे किती छान. अनवाणी पाय पाय हे तुझे कसे या भूमी चाले, काटे सुधारले बाजूस झाले, गोरे गोरे